Now the next circuit diagram is like this. All resistances are suppose equal to R. तर याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स पुन्हा एकदा आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ओके, आता हा जो फर्स्ट 3 रेझिस्टन्सेसचा जो पार्ट आहे तो आपण बघितलाय, आठवते का? म्हणजे या पद्धतीने फर्स्ट 3 रेझिस्टन्सेस असे असतील. लाईक दिस. ओके, तर याला कसलं कॉम्बिनेशन म्हटलं जातं? दिस इज द पॅरल कॉम्बिनेशन. ऍक्च्युअली दिसतात सिरीज मध्ये, परंतु असे अल्टरनेटली जर डायरेक्ट लाईन जर जोडलेले असतील तर काय होणार आहे? हा पॉइंट सपोज सी घेतला तर ए आणि सी च्या मध्ये काय असणार आहे? इथं पॅरल कॉम्बिनेशन असणार आहे. ए आणि सी च्या मध्ये पॅरल कॉम्बिनेशन असणार. ओके, त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जर पार्ट बघितला तर हा सी पॉइंट लक्षात येतोय का? बघा, सी पॉइंट हा डायरेक्टली इथं कनेक्टेड आहे. सी पॉइंट बरोबर, आणि हा लास्ट पॉइंट इथं बी आहे. म्हणजे आता हा लास्टचा आर रेझिस्टन्स जो आहे तो कुठं आहे? बी आणि सी च्या मध्ये लास्टचा आर रेझिस्टन्स. इट इज बिटवीन बी अँड सी. ओके, आणि मधले जे 2 रेझिस्टन्स आहेत त्याचं लेफ्ट एंड पण सी ला जोडलंय आणि राईट एंड पण सी ला जोडलंय. लक्षात येत आहे? म्हणजे थोडक्यात हे रेझिस्टन्सेस हे असे जोडल्यासारखं आहे. लेफ्ट एंड पण सी ला आणि राईट एंड पण सी ला त्याचं जोडलेलं आहे. म्हणजे हे 2 रेझिस्टन्सेस सर्किटमध्ये येणार नाहीत. लक्षात घ्या. ओके, म्हणजे इतर रेझिस्टन्सेस बघा, आर आर आणि आर हे पॅरल मध्ये येणार आणि त्याला आर काय येणार आहे? सिरीज येणार. यांचा इक्विव्हॅलंट किती येणार आहे? दॅट इज R/3 आणि हा आर. ओके, सो टोटल इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स किती येणार आहे? आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू R/3 प्लस आर. R/3 प्लस आर म्हणजे काय येणार आहे? 4R/3 ओहम विल बी द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. लक्षात आलं का? बघा, काय डाऊट असेल तर विचारा. हा, आता इथे इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी फाइंड आउट करायचं आहे ना. मग आता कसं होणार बघा. सो दिस इज पॉइंट ए, दिस इज पॉइंट बी. ओके, आता हे डायरेक्ट इथं काही काय आहे? डायरेक्ट कनेक्शनचे देखील पाथ आहेत. याला नेमिंग कसं करू शकतो? इथं पॉइंट बी असेल तर इथं पण बी येणार. ओके, इथं पण बी येणार आहे बिकॉज इट इज डायरेक्ट कनेक्शन, आणि इथं पण पॉइंट जो आहे तो बी येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो पॉइंट येणार आहे तो सी पॉइंट येणार आहे. ओके, इथं पण डायरेक्ट हा सी पॉइंट डायरेक्टली इथं कनेक्ट होऊ शकतो ना, सी, आणि हा सी पॉइंट डायरेक्टली इथं पण जाऊ शकतो, सी. ठीक आहे, तर या पद्धतीने हे पॉइंट जे आहे ते सगळे ट्रान्सफर होणार आहेत. आणि इथं इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी फाइंड आउट करायला सांगितलंय. सो दिस इज पॉइंट ए. ओके, सो दिस इज पॉइंट बी, आणि मिडल पॉइंट जो आहे तो सी पॉइंट आहे. ओके, तर आता पहिला आर, हा जो आर रेझिस्टन्स आहे ते कुठं आहे? ए आणि सी च्या मध्ये. सो दिस इज द आर. त्याच्यानंतर नेक्स्ट हा रेझिस्टन्स बघा, लक्षात येतोय का? नेक्स्ट रेझिस्टन्स सी आणि सी च्या मध्ये डायरेक्टली कनेक्टेड आहे. म्हणजे हा रेझिस्टन्स सी आणि सी च्या मध्ये काढायचा म्हणजे तो शॉर्ट सर्किट झालाय. लक्षात घ्या, म्हणजे एखाद्या रेझिस्टन्सचे दोन्ही टर्मिनल एकाच पॉइंटला जोडलेले असतील तर त्याला काय म्हणायचं? शॉर्ट सर्किट म्हणायचं. ओके, आणि तो सर्किट रेझिस्टन्स मध्ये काढायचाच नाहीये, लक्षात घ्या. ठीक आहे, त्याच्यानंतर हा नेक्स्ट हा आर जो रेझिस्टन्स आहे तो बी आणि सी च्या मध्ये आहे. त्याच्यानंतर हा नेक्स्ट आर, हा कुठं आहे? तो देखील बी आणि सी च्या मध्ये आहे. बी आणि सी च्या मध्ये आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा नेक्स्ट आर, हा देखील कुठं आहे? इट इज बिटवीन बी अँड सी. नेक्स्ट आर बिटवीन बी अँड सी. ओके, तर या पद्धतीने हे कॉम्बिनेशन आहे. आता इथं सिंपल ही सर्किट डायग्राम या पद्धतीने सिम्प्लिफाय झाली तर हा आर ऍज इट इज राहणार, आणि हे आर 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 पॅरल म्हणजे किती होणार आहे? R/3 होणार आहे. आर आणि R/3 पॅरल. ओके, म्हणजे टोटल रेझिस्टन्स आर इक्विव्हॅलंट पुन्हा एकदा किती होणार बघा? दॅट इज आर प्लस R/3, दॅट इज इक्वल टू काय होणार आहे? 4R/3 इज द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. ओके,
हे पुन्हा एकदा रिपीट करतो, इकडे लक्ष द्या. हे जे सर्किट आहे, ओके, याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी मला सांगा, इथं कुठले सिरीज मध्ये आहेत आणि कुठले पॅरलाइट मध्ये आयडेंटिफाय करायला पाहिजे. आता इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी काढायला सांगितलंय. आता डायरेक्टली पॉईंट जेवढे ट्रान्सफर करता येते तेवढे ट्रान्सफर करूया. हा बी पॉईंट येत आहे म्हणजे बी पॉईंट इथं पण जाऊ शकेल. बरोबर, हा बी पॉईंट डायरेक्ट कनेक्शन इथं पण जातोय आणि तिथून हा इथं पण जाऊ शकतोय डायरेक्टली. ओके, कारण मध्ये रेझिस्टन्सच नाहीये. ओके, तर या पद्धतीनं बी हा पॉईंट काय होणार आहे, ट्रान्सफर होणार आहे. ओके, त्याच्यानंतर हा जो पॉइंट आहे, हा ए पॉइंट, हा जो पॉइंट आहे याला मी काय करतो, सी असं नेम देतो, सी. तर हा सी पॉइंट काय होणार आहे, डायरेक्ट कनेक्शन इथं पण जाणार आहे. सी पॉइंट डायरेक्ट कनेक्शन इथं पण जाणार आहे. तर या पद्धतीने सी पॉइंट जो आहे तो ट्रान्सफर होणार आहे. आणि आता याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन ए अँड बी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी हिअर देर इज अ पॉइंट ए, हिअर देर इज अ पॉइंट बी. ओके, आणि मध्ये पॉइंट येतोय दॅट इज सी. ठीक आहे. आता बघा, 1 बाय 1 सगळे रेझिस्टन्सेस काढूया. हा फर्स्ट रेझिस्टन्स कुठं आहे, ए आणि सी च्या मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट रेझिस्टन्स आर जो आहे सर्कल केलेला, तो सी आणि सी च्या मध्येच आहे. म्हणजे तो काय झाला, शॉर्ट सर्किट झाला, तो सर्किट मध्ये काढायचा नाही. एखाद्या रेझिस्टन्सचे दोन्ही एंड जर एकाच पॉइंटला कनेक्ट असतील तर तो सर्किट मध्ये काढायचा नाही. त्याच्यानंतर हा नेक्स्ट आर आपण जर घेतला तर तो बी आणि सी च्या मध्ये आहे. हा नेक्स्ट आर घेतला तर तो देखील बी आणि सी च्या मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर हा एक लास्ट, तो त्याचं एक एंड बी ला दिसते, दुसरं एंड सी ला दिसतंय, त्याच्यामुळे हा असा येणार आहे. ठीक आहे, मग हा आर झाला, हा आर, आर आणि आर. ओके, म्हणजे टोटल काय होणार आहे, दॅट इज हा आर आर आरचा काय होणार आहे, आर बाय 3 आणि आर याचा इक्विव्हॅलंट किती होणार आहे, आर इक्विव्हॅलंट इज इक्वल टू आर प्लस आर बाय 3. दॅट इज इक्वल टू काय येणार आहे, 4r by 3. Okay. Okay, now this is the next diagram for the equivalent resistance. Next diagram is like this. Okay, याचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन पॉइंट्स, फॉर एक्झाम्पल एम आणि एन हा पॉइंट, किंवा याला मी ए आणि बी असं डिनोट करतो. ए आणि बी च्या मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फाइंड आउट करायचा आहे, ए आणि बी मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. ओके, आता हा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसा काढता येईल, तर हे सर्किट फर्स्ट ऑफ ऑल सिमेट्रिक आहे का बघा, अबाउट द व्हर्टिकल लाईन. ओके, तर व्हर्टिकल लाईनच्या बघा, सिमेट्रिक सर्किट असेल तर काय करायचं मी सांगितलंय तुम्हाला. व्हर्टिकल लाईनच्या लेफ्ट हँड साइडला जसे रेझिस्टन्स दिसत आहेत, ओके, तसेच काय आहेत राईट हँड साइडला आहेत. म्हणजे बघा 30 ओहम 30 ओहम. ओके, इथं थोडस सिमेट्रिक करूया आपण हे. ओके, 30 ओहम 30 ओहम, 3 ओहम 3 ओहम, दिस इज 9 ओहम अँड दिस इज 9 ओहम. आता सिमेट्रिक सर्किट असेल तर काय करायचं म्हणून सांगितलेलं आहे, हा त्या लाईनवरचा जो रेझिस्टन्स आहे तो काय करायचा, काढून टाकायचा, कॅन्सल आउट करायचा. आणि तो कॅन्सल आउट केल्यानंतर हे सर्किट जे आहे ते काय होणार आहे, थोडंसं इझी होणार आहे. ठीक आहे, म्हणजे हा जर काढून टाकला तर मग नवीन डायग्राम याची कशी होणार बघा, ए बिटवीन पॉइंट्स ए अँड बी. तर हा 30 ओहम ऍज इट इज राहणार. त्याच्यानंतर हा नेक्स्ट 9, 2 आणि 9 ऍज इट इज राहणार आहे. ओके, 9, 2, 9. This is 9, this is 2, this is 9. ओके, 9 to 9. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज 3 and 3.
दिस इज 3, दिस इज 3. त्याच्यानंतर नेक्स्ट येणार आहे इथं 30 and 30 इथं या पॉइंट पासून. दिस इज 30 and दिस इज 30 ओहम. ठीक आहे. आता याच्यामध्ये सिरीज पॅरलल इझिली आपल्याला सगळं व्यवस्थित दिसतंय, बरोबर. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथं कसं होणार बघा, हा 30 ओहम आणि हा 30 ओहम कसे आहेत, दोघे ए पासून बी पर्यंत सिरीज मध्ये आहेत. म्हणजे दोघांचा इक्विव्हॅलंट किती होणार आहे, 60 होणार. ठीक आहे. त्याच्यानंतर हा 3 आणि 3 हा कसे आहेत, या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत आपण जर गेलो लेफ्ट टू राईट, तर 3 आणि 3 याचा इक्विव्हॅलंट किती होणार आहे, 6 होणार आहे. ओके. त्याच्यानंतर 6 आणि 2 कसे आहेत, पॅरल मध्ये. 6 and 2 दीज आर पॅरल, म्हणजे याचा इक्विव्हॅलंट किती होणार आहे, म्हणजे या कम्प्लीट ट्रायंगलचा एवढ्या ट्रायंगलचा होणार आहे. 6 and 2 पॅरल म्हणजे मल्टिप्लिकेशन बाय ऍडिशन. मल्टिप्लिकेशन इज 12, ऍडिशन इज 8, सो 12/8. आता 9, 12/8 आणि 9 हे कसे आहेत, सिरीज मध्ये आहेत. 9 + 12/8 + 9. ओके, म्हणजे 18 + 12/8 होणार. हे 12/8 म्हणजे किती लिहूया, 4/3 लिहूया. सॉरी 3/2 लिहूया, 4 ने डिवाइड केल्यावर. ओके, 3/2. मग किती होणार, 36 + 3 म्हणजे 39/2 होणार आहे. बघा मग आता कसं होणार बघा, याच्यामध्ये फायनली ए आणि बी पॉइंट मध्ये हा ऑलरेडी 30 ओहम इथं आहेच. ओके, हा ऑलरेडी 30 ओहम इथं आहे. त्याच्यानंतर 9, त्याच्यानंतर 12/8 आणि 9 याचा इक्विव्हॅलन्स किती आला इथं, दॅट इज 39/2 आला. आणि वरचा किती, 60. हे तिघे जण पॅरल मध्ये आहेत. सो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स 1/RP, किंवा बेस्ट वे आपण असं करू शकतो, हा 1/RP तोच फॉर्म्युला यूज करूया. सो 1/RP इज इक्वल टू काय येणार आहे, 1/R1 + 1/R2 + 1/R3. 3 पॅरल मध्ये आहे. सो 1/R1 म्हणजे काय येणार आहे, 1/60 प्लस 1/R2 म्हणजे हा पहिला झाला 60चा. त्याच्यानंतर 1/R2 म्हणजे काय येणार आहे, 2/39 येणार आहे, प्लस 1/30, that is 1/RP. So 1/RP is equal to 1/60 plus 2/39 plus 2/60. या दोघांच्या अगोदर ऍडिशन करतो, हे 3/60 होणार. ओके, 1/60 आणि 1/30 म्हणजे 2/60, 3/60 होणार आहे, प्लस 2/39. आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन ना आपल्याला सॉल्व्ह करावं लागणार आहे. ओके, सो 1/RP is equal to 39 into 3 plus 120 divided by 60 into 39. तर किती होणार हे, 237 divided by 60 into 39. ओके, सो आरपी जो आहे तो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 येणार आहे, बरोबर. अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1, कारण आरपी येणार आहे 234/237 म्हणजे 0.99 वगैरे काहीतरी येणार. सो अप्रॉक्सिमेटली आरपी इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1 ओहम. हा सॉरी, इथं काय येणार आहे, आणखी एक 0 येणार, सॉरी इथं 0. सो अप्रॉक्सिमेटली इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 10 येणार, सॉरी 10 ओहम अप्रॉक्स, कारण 0 आपला इथे लिहायचा राहिला. नेक्स्ट क्वेश्चन.
So these are the resistances. Suppose this is 10 ohm, this is 20 ohm, this is 30 ohm, and this is 40 ohm. So this is point A and this is point B. Okay, so these are the 2 points. The what is the equivalent resistance between A and B? इथे विचारलं तर आन्सर काय येणार आहे? Equivalent resistance between A and B. Equivalent resistance between A and B. अगोदर हे रेजिस्टन्सेस कसे आहेत ते बघा. तर ए हा जो पॉइंट आहे इथं डायरेक्ट कनेक्शन आहे तो इथं ट्रान्सफर करू शकतो, तोच पॉइंट मी इथं ट्रान्सफर करू शकतो, तोच पॉइंट मी इथं ट्रान्सफर करू शकतो. ओके, आता इथं तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की ऑल द रेजिस्टन्सेस आर कनेक्टेड बिटवीन द 2 पॉइंट्स ए अँड बी. आणि सगळे रेजिस्टन्स 2च पॉइंट मध्ये जर जोडलेले असतील तर त्याला काय म्हणणार आपण? पॅरलल कॉम्बिनेशन. ओके, पॅरलल कॉम्बिनेशन. त्याच्यामुळं बघा ए आणि बी पॉइंटच्या मध्ये जर जोडलेले असतील तर काय होणार बघा, या पद्धतीने होणार. ओके, so resistances are 10, 20, 30 and 40. Okay, so 1 by Rp is equal to 1 by 10 plus 1 by 20 plus 1 by 30 plus 1 by 40. Okay, so common denominator इथं 120 करूया. 120 कॉमन डिनॉमिनेटर करायचं असेल तर इथं 12, इथं 6, इथं 4 आणि इथं 3 होणार आहे. ठीक आहे, मग न्यूमरेटरची ऍडिशन बघा किती होणार? 25 by 120. सो इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आरपी येणार आहे, इथं 5 ने डिवाइड करतो. सो आन्सर येणार आहे 4.8 ओहम, बिकॉज आरपी विल बी 24 डिवाइडेड बाय 5 होणार आहे. So 4.8 ohm will be the answer. Okay. Equivalent resistance of skeleton cube बघूया. Equivalent resistance of skeleton cube. इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स ऑफ स्केलेटन क्यूब म्हणजे इथे एक क्यूब आहे आणि त्याच्या प्रत्येक साइडला एक रेझिस्टन्स आहे. याला आपण म्हणतो दॅट इज स्केलेटन क्यूब. Such type of arrangement is called as skeleton cube. Okay, आता इथं फॉर एक्झाम्पल टॉप सरफेस ए बी सी डी आहे. ओके, आणि बॉटम सरफेस आहे दॅट इज ई एफ जी अँड एच. ओके, आता या स्केलेटन क्यूबचा इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स काढायचा आहे बिटवीन नंबर ऑफ पॉइंट्स मी देणार आहे. ओके, सो फाइंड इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स बिटवीन. Find equivalent resistance between. Find equivalent resistance between. Okay, point A and C first. म्हणजे याला फेस डायगोनल म्हणायचं. AC A पॉइंट आणि C पॉइंट याच्यामधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स फर्स्ट. ओके, त्याला काय म्हणणार आपण? फेस डायगोनल, अक्रॉस फेस डायगोनल. म्हणजे हा वरचा जो टॉप फेस आहे त्याचा डायगोनल AC आहे. ओके,
across face diagonal. Second, that is A and G च्या मध्ये, that is called as body diagonal between point A and G, which is the body diagonal. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट आहे A and B मधला. नेक्स्ट इज बिटवीन A and B, पॉइंट A आणि B मधला. ओके, जे आहे ऍडजस्टंट कॉर्नर्स. ऍडजस्टंट कॉर्नर्स याच्यामधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. बिटवीन A and C, दॅट इज फेस डायगोनल. आता A आणि C मधला इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कसा काढायचा बघा. तर त्याच्यासाठी आता टॉप व्ह्यू मधून आपण जर बघितलं तर ABCD हा आपल्याला एक स्क्वेअर दिसणार आहे, लाईक दिस. ओके, वरून आपण बघतोय त्याला, याला टॉप व्ह्यू म्हणूया. ABCD. ओके, त्याच्यानंतर बॉटमचा जो फेस आहे तो EFGH आहे. ओके, बॉटमचा जो फेस आहे तो EFGH आहे. तो फक्त मी काय केलेला आहे, थोडासा मोठा काढलेला आहे, कारण एका खाली एक काढले तर आपल्याला ते दिसणार नाहीत. ओके, EFG and H. तर या पद्धतीने ही डायग्राम रेझिस्टन्सेसची मी काढू शकतो, लक्षात घ्या. टॉप सरफेस ABCD आणि बॉटम सरफेस आहे EFGH. ओके, EFGH. आणि त्याचबरोबर बाकीच्या व्हर्टिकल साइड म्हणजे जे आहे ते अशा दाखवू शकतो मी. ओके, दॅट इज AE साइड. AE साइडचा रेझिस्टन्स असा येणार आहे. ओके, त्याच्यानंतर BF साइडचा रेझिस्टन्स या पद्धतीने, हे रेझिस्टन्सेस असे आहेत. ओके, आता बिटवीन पॉइंट काय करायचं आहे, A and C फाइंड आउट करायचं आहे. बिटवीन A and C. ओके, आता बिटवीन पॉइंट A and C जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर कसं होणार बघा, जरा थिंक करा काय करता येईल. आता हे जे सर्किट आहे बिटवीन A and C काढायला सांगितलंय, म्हणजे AC ची जी लाईन आहे त्या लाईनला परपेंडिक्युलर लाईन जर आपण ड्रॉ केली, ठीक आहे, तर त्या लाईन भोवती हे सर्किट सिमेट्रिक आहे. राईट हँड साईडला जसं आहे तसं लेफ्ट हँड साईडला आहे. आणि या परपेंडिक्युलर लाईनवर असणारे सगळे रेझिस्टन्सेस काय करायचे, आपण इलिमिनेट करायचे, काढून टाकायचे. म्हणजे हा रेझिस्टन्स आपला इथला निघून जाणार, हा रेझिस्टन्स आपला इथला निघून जाणार. ठीक आहे, आता ही डायग्राम जी आहे ती मी असं पण करू शकतो की याच्यामध्ये ABCD हे पॉइंट जे आहेत ते बाहेरच्या बाजूला लिहू शकतोय आणि EFGH आतल्या बाजूला लिहू शकतोय. टॉप सरफेस असा आहे ना, फॉर एक्झाम्पल ABC and D हा टॉप सरफेस येणार आहे. त्याच्यानंतर EFG and H बॉटम सरफेस. ही बाहेर काढले काय आत काढले काय काही संबंधित नाही, सर्किट आहे असंच राहणार आहे, काही फरक पडणार नाही. बिटवीन A and C काय होणार आहे, हे दोन बिटवीन A and C जे आहे ते अलॉंग द लाईन AC पण सिमेट्रिक आहे आणि परपेंडिक्युलर टू लाईन AC देखील सिमेट्रिक आहे. त्याच्यामुळे AC ला परपेंडिक्युलर जी लाईन आहे त्या लाईनवरचे हे दोन रेझिस्टन्सेस काय होणार आहेत, इथले निघून जाणार आहेत, दोन रेझिस्टन्सेस. ओके, हे दोन रेझिस्टन्सेस निघून गेल्यानंतर ओके, आता इथं A आणि B मधलं इक्विव्हॅलंट सर्किट कसं राहणार बघा. A पासून E पर्यंत ऍज इट इज रेझिस्टन्स राहणार, A to E. त्याच्यानंतर हे असं राहणार ना, ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट कुठलं, AD आणि CD मधले रेझिस्टन्स, हे रेझिस्टन्स असे दाखवावे लागणार आहे. हे असं सर्किट राहणार बघा. हा पॉइंट C, सॉरी C पॉइंट, B नाही, हा पॉइंट C, सॉरी.
थोडं लक्षात येते का बघा काय केलंय ते. हा स्केलेटन क्यूब जो आहे तो मी काय केलं, त्याची मॉडिफाईड थोडीशी डायग्राम काढली. म्हणजे एबीसीडी हा अगोदर सरफेस काढला आणि त्याच्या आतमध्ये EFGH काढला जो बॉटमचा आहे. ओके, आणि त्याच्यानंतर सगळे रेजिस्टन्सेस ऍज इट इज दाखवलेले आहेत. आणि हे सर्किट आपल्याला सिमेट्रिक दिसते. आणि सिमेट्रिक असल्यानंतर काय होणार आहे, जर व्हर्टिकल लाईन भोवती सिमेट्रिक असेल, म्हणजे एसी मधला रेजिस्टन्स काढायचा असेल, एसी ला परपेंडिक्युलर असणाऱ्या लाईन भोवती सिमेट्रिक असेल, तर ते दोन रेजिस्टन्सेस काय करायचे, म्हणजे त्या लाईनवरचे रेजिस्टन्सेस निघून जाणार. आता हे सर्किट सिम्प्लिफाईड झालं. आता बघा, हे सगळे रेजिस्टन्सेस इक्वल टू आर आहेत. इक्वल टू सगळे रेजिस्टन्सेस इक्वल टू आर आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार बघा, आता हे वरचे दोन आर आणि आर सिरीजचा काय होणार आहे, 2R होणार. ओके, त्याच्यानंतर इथं आर आहे. आता बघा, हा मधला जो स्क्वेअर आहे, हा मधला जो स्क्वेअर पार्ट आहे सर्कल केलेला, त्याचं काय होणार, आर 2R होणार. खालचा आर 2R सिरीज मध्ये आणि 2R पॅरल मध्ये, म्हणजे परत आर होणार आहे. म्हणजे मधल्या लाईनला किती होणार आहे, आर प्लस मधल्या स्क्वेअरचा पण आरच येणार आणि परत आर, म्हणजे मध्ये येणार आहे 3R आणि बॉटमला येणार आहे दॅट इज 2R. Okay, so 1 by RP is equal to काय होणार आहे, 1 by 2R plus 1 by 2R plus 1 by 3R. म्हणजे हे 1 by 2R plus 1 by 2R म्हणजे 2 by 2R plus 1 by 3R किंवा 1 by R plus 1 by 3R. ओके, म्हणजे किती होणार, दॅट इज हे 3 by 3R केलं तर काय होणार आहे, 3 by 3R plus 1 by 3R म्हणजे 4 by 3R. दॅट इज 1 by RP. So RP is equal to काय येणार आहे, 3R by 4 is the answer. 3R by 4 is the answer. इथं पॉइंट घ्यायचे आहेत ए आणि सी. बिटवीन ए आणि सी फाइंड आउट करावं लागेल, आपण लक्षात घ्या. ए अँड सी, ए आणि सी मधले इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स कॅल्क्युलेट करावं लागेल. ठीक आहे.